नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल थाली अगदी सोप्या पद्धतीने. चला मग आपण बासुंदीची तयारी करूया. बासुंदीसाठी मी फुल फॅट मिल्क घेतलेला आहे, ते आपण गरम करून घेऊ. दूध आपण 5 ते 7 मिनिटं गरम करून घेऊया. तोपर्यंत आपण कुकर लावून घेऊया. कुकरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि वरणासाठी आपण तुरीची आणि मुगाची डाळ घेते. हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आता आपण डाळीमध्ये 2 हिरव्या मिरच्या, अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो टाकलेला आहे. हे छोले मी सकाळी भिजत घातले होते 4 तास. त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया. हे बघा, आपलं दूध आता आटलेलं आहे. बटाट्याच्या भाजीसाठी 4 बटाटे कापून घेणार आहोत. आता आपण कुकर लावायचा आहे. कुकरमध्ये मी पाणी घालून हे सगळं मी व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून कुकर लावते. कुकरच्या 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण बासुंदीसाठी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतले, पण ते ड्रायफ्रुट्स आपण ठेचून घेणार आहोत. केशर लिक्विड टाकते. आता आपण आपली ड्रायफ्रुटची पावडर करून घेतलेली ती टाकणार आहोत. एकदा आपण ह्याला मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी थोडेफार याच्यामध्ये बेदाणे टाकते आणि 1 चमचा साखर टाकूया आपण याच्यामध्ये. साखर ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता. ज्याला जास्त गोड हवे असेल, कमी गोड हवे असेल, त्यानुसार आपण साखर त्याच्यामध्ये टाकू शकता. नंतर याच्यामध्ये मी पाव चमचा वेलदोड्याची पूड टाकते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपली बासुंदी तयार झालेली आहे. आपला कुकरही झालेला आहे. सो कुकरच्या मी 4 ते 5 शिट्या घेतलेल्या आहेत. चला तर मग आता आपण बटाटे सोलून घेऊया. नंतर आपण डाळीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी डाळीमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मीठ टाकलेला आहे. 1 चमचे धनेपूड टाकते. हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साईडला ठेवून देऊया. आपण डाळीला तडका देऊया. त्यासाठी मी छोट्या कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी अशी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलून आलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मी लसूण घालणार आहे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या आणि थोडाफार त्याच्यामध्ये हिंग टाकते. हा तडका आपण डाळीमध्ये टाकूया. एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आपलं वरण तयार झालेलं आहे. आता आपण पुऱ्यांचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटी वाटी मी रवा घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालते आणि त्याच्यामध्ये ओवा घालणार आहे मी. त्यामध्ये आता मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलं होतं, ते टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि हळूहळू पाणी टाकून मी हे पीठ मळून घेते. अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. बघा तुम्ही, पीठ जास्त घट्टही नाही आणि सैलसुद्धा नाही आहे. सो आता पीठ मी हे 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवते. कढई मी गरम करत ठेवली होती. त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते. नंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते. मोहरी अशी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकूया. नंतर त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून टाकलेल्या आहेत. थोडाफार कढीपत्ता टाकूया आपण त्याच्यामध्ये आणि 2 बारीक चिरलेले कांदे मी टाकते. कांदा लालसर असा परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकूया आपण आता त्याच्यामध्ये आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आणि थोडाफार मी त्याच्यामध्ये हिंग टाकते. एकदा आपण हे सगळं परतून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण जो उकडलेला बटाटा आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत. बटाटा जास्त स्मॅश करायचं नाही. चला तर मग आपली बटाट्याची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं टाकतोय. आता त्यात आपण खडे मसाले टाकूया. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्याच्यानंतर मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले
ते त्याच्यामध्ये टाकते आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती मगाशी, ती आपण त्यामध्ये टाकूया। हे सगळं चांगलं परतून घेणार आहोत। चांगलं परतून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकते। हे सगळं एकदा आपण परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे शिजवलेले छोले आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। एकदा सगळं एकजीव करून घेऊया मसाला चांगला। नंतर आपण 5 मिनिटांसाठी त्याला शिजवून घेणार आहोत। हे बघा आपले छोले तयार झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपली छोलेची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। कढई गरम करत त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये मी आता पापड आणि कुरडई तळून घेणार आहे। आता आपल्या भजीची तयारी करूया आपण। त्यासाठी मी 2 चमचे बेसन आणि 1 चमचा छोटा तांदळाचं पीठ घेते। त्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सगळं थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर तयार करून घेऊया। आपला भजीचा बॅटर तयार झालेला आहे। त्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा टाकते। कांदा चांगला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि साईडला ठेवून देऊया आपण। चला तर आता पुऱ्या करून घेऊया आपण पटपट। त्यासाठी मी मोठा गोळा घेतलेला आहे आणि मोठी अशी चपाती करून पुऱ्या करून घ्यायच्या। चपाती ही जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायची, तर मीडियम ठेवायची, जेणेकरून पुऱ्या अशा व्यवस्थित होतात। तुम्ही बघा कशा व्यवस्थित अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता एक एक करून आपण ही पुरी तळून घेणार आहोत। तेल गरमच होतं आपलं। पुऱ्या ह्या नेहमी मीडियम गॅसवरती तळाव्यात, कारण की तो जो तेल आहे तो जास्त खेचला जात नाही। पुरीचा रंग असा हा लालसर असा होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे आहे, जेणेकरून ती कच्ची राहत नाही। सगळ्या पुऱ्या मी आता तळून घेते। पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। नंतर त्याच कढईमध्ये भजी तळून घेऊया। एक एक करून आपण भजी त्यामध्ये सोडणार आहोत। भजी पण मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळायची आहे, जेणेकरून ती चांगली अशी शिजली जाईल। तुम्ही बघू शकता आपली भजी सुद्धा तयार होत आहे। सो मी एका प्लेटमध्ये ही भजी काढते। चला तर आपलं गुढीपाडव्याचं जेवण सुद्धा आता रेडी झालेलं आहे। आता आपण सर्व करूया त्याला। त्यासाठी मी पहिल्यांदा ताटामध्ये लोणचं, भाजी, वरण, बासुंदी, नंतर त्यामध्ये मी श्रीखंड, बटाट्याची भाजी, भात, कांदा भजी, कोशिंबीर आणि पुऱ्या ठेवूया। तळलेले कुरडईने पापड ठेवूया। सो अप्रतिम अशी थाली दिसते। चवीला सुद्धा अशी छानच लागणार आहे। सो तुम्ही सुद्धा घरी करून बघा। थँक्यू।